आज आहे संडे स्पेशल पावभाजी। रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा। आज मात्र पावसाने उघाड दिली होती। रविवार असल्यामुळे पावभाजी करण्याचा विचार केला आणि इथे बघू शकता दोघांजणांसाठी पावभाजी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागते ते। मीडियम साईजचे 2 आलू, 1 बीट मीडियम साईजचा आणि ढोबळी मिरची आणि गोबीसुद्धा छान बारीक कट करून घ्यायची। इथे कुकरमध्ये तेल टाकून 1 मिरची तोडून तडका दिला आणि त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्टसुद्धा। पूर्ण मिक्स व्हेजिटेबल बारीक कापून घेतल्या आणि यामध्ये व्यवस्थित धुवून घेतल्या आणि गाजरसुद्धा मी यात टाकलेला आहे। ढोबळी मिरची बारीक करून घेतली आणि थोडं अलटून पलटून घ्यायचं, पूर्ण मिक्स करायचं आणि थोडी वाफ काढून घ्यायची। यामध्येच चवीनुसार किंचितचं असं मीठ टाकायचं आणि तिखट टाकायचं। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि थोडी वाफ काढून घ्यायची। त्यामुळे जे व्हेजिटेबल राहते त्या छान शिजल्या जाते आणि नंतर मग पाणी टाकून 2-3 शिट्या काढून घ्यायच्या। आणि इथे तडका देण्यासाठी मीडियम साईजचा कांदा, टोमॅटो, सांबार आणि ढोबळी मिरची, गाजर मी बारीक करून घेतलं। कांदा मात्र जास्त टाकायचा, त्यामुळे पावभाजी छान लागते। आणि बीटसुद्धा थोडं बारीक करून घेतलं। दाताखाली आलं की पावभाजी एकदम एकच नंबर लागते चवीला। इथे बघू शकता तांबूस रंगाचा कांदा येईपर्यंत मी छान हलवून घेतलं। त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकली आणि छान हलवून घ्यायचं। अर्धा चम्मच पावभाजी मसाला, 1 चम्मच तिखट, चवीनुसार मीठ आणि धणेपूड यामध्ये टाकलं। मी यात कोणताही कलर मिक्स केलेला नाही। जो आपण बीट्स कापतो त्यामुळे याला छान लालसर कलर येते। आणि बघू शकता साधारण एवढी पावभाजी पातळ ठेवायची, ती शिजली की थोडी घट्ट होते आणि एकच नंबर पावभाजी झाली। इथे बघू शकता थोडं पातळसर पावभाजी ठेवली की थंडी झाली की ती घट्ट येते। या पावभाजी खायला। असा होता हा व्हिडिओ। कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।